नमस्कार. आज मी आपल्याला कुलदेवी आणि कुलदेव यांच्यामधील जे आपल्या घराण्यामध्ये कुलाचार असतात त्यांच्या संदर्भात माहिती देणार आहे. ही माहिती जर आपल्याला आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेऊया. सनातन धर्मामध्ये प्रत्येक घराण्याला कुलदेव आणि कुलदेवी ही असतेच. काही जणांना फक्त कुलदेव असतो तर काहींना फक्त कुलदेवीच असते. तर महाराष्ट्रात अशीही कुटुंबे आहेत ज्यांना कुलदेवही आहे आणि कुलदेवीसुद्धा आहे. आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आपल्याला या संदर्भात अधिक माहिती मिळू शकते. कुलदेव आणि कुलदेवी हे त्या घराण्यांचे संरक्षण करतात. परंतु जर आपल्याकडून या देवतांचे कुलाचार घडत नसतील तर मात्र अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यासाठी प्रत्येकाला आपले कुलदैवत आणि कुलदेवी माहीत असणे गरजेचे ठरते. कुलदेवतेच्या उपासनेने आपल्याला आत्मबल व मनोबल मिळते. तर शक्तीची, देवीची उपासना आपल्याला व्यावहारिक जगामध्ये धैर्याने व धाडसाने जगण्याची शक्ती देते. हवन, चंडीयाग हे जगदंबेच्या उपासनेतील प्रमुख कर्मकांड असले तरीही ज्या साधकांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी घरगुती उपासना जरूर करावे. आपल्या वास्तूमध्ये कुलदेवतेचे अधिष्ठान असायलाच पाहिजे. कुलदेवतेची आराधना करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोण कुलदेवीचे टाक पूजते तर कोणी कुलदेवीच्या प्रतिमेमध्ये कुलदेवी शोधते किंवा कुणी मूर्तीपूजा करते. शक्य असेल तर प्रत्येक वर्षी एकदा तरी आईच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जावे आणि शक्य असल्यास साडीने षोडशोपचारे आईची ओटी भरावी. जमल्यास अभिषेक, नैवेद्य, कुंकुमार्चन, सुवासिनी भोजन, दाम्पत्य भोजन किंवा कुमारिका भोजन घालावे आणि त्यांचे पूजन करून घ्यावे. देवी महात्म्याचे पाठ करावेत. दैनंदिन उपासनेत कुलदेवतेचे सूक्त, स्तोत्र, अष्टक, कवच यापैकी जमेल त्या एखाद्या उपासनेचा आवर्जून समावेश करावा. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपले इष्टदैवत कोणतेही असले तरी कुलदेवतेचा मान हा सर्वप्रथम असतो. कुलदेवतेचे स्मरण, पूजन, अर्चन हे आपले मनोबल वाढवण्यास पूरक ठरते. यामुळे जगदंबेची अरिष्ट किंवा अनिष्ट निवारण्यासाठी जणू आपण आळवणीच करीत असतो व माता आपली सर्व कामे बाजूला सारून त्वरित आपले रक्षण करण्यासाठी दक्ष होते. आणि त्वरित या शब्दावरून एक मला गोष्ट आठवली की जगदंबेला त्वरिता हे का बरं नाव पडले, तुळजा हे नाव का पडले, त्यामागची कथा अशी आहे. एकेकाळी कर्दम नावाचे ऋषी आपली पत्नी अनुभूतीसह दंडकारण्यात यमुनाचल पर्वतावर वास्तव्य करत होते. अनुभूती गरोदर असतानाच कर्दम ऋषींचा अंत झाला. पोटात मूल असल्याने अनुभूती सती गेली नाही. ती तपस्विनी बनली आणि मुलाला जन्म दिल्यानंतर आपले तप तसेच पुढे चालू ठेवले. ती अतिशय सुंदर असल्याकारणाने तिचे अलौकिक सौंदर्य बघून कुक्कुर नावाचा दैत्य तिला खूप त्रास देऊ लागला. तेव्हा अनुभूतीने आपल्यावरचे हे संकट दूर करण्यासाठी जगदंबेची आराधना केली. भक्तावरचे संकट दूर करण्यासाठी आई जगदंबा त्वरित घाईघाईने धावून आली. म्हणूनच जगदंबेला त्वरिता किंवा त्वरिजा असं नाव मिळालं. याच नावाचा सामान्य जनमानसात अपभ्रंश झाला आणि आई जगदंबेला तुळजा हे नाव मिळालं. जगदंबेने आपल्या अष्टभुजा रूपात असुराशी युद्ध केलं आणि कुक्कुर राक्षस हा रेड्याच्या स्वरूपात धावून आला. आई जगदंबेने त्याचं मस्तक उडवलं. त्यानंतर रेड्याच्या शरीरातून दैत्य बाहेर आला. मग आईने आपल्या त्रिशूळाने त्याच्या छातीचा वेध घेतला आणि अनुभूतीला संकटमुक्त केलं. अशा प्रकारे
जगदंबेचं नाव तुळजा हे पडलं आणि जगदंबेलाही हे नाव खूप आवडले. म्हणून तर आई आपल्या भक्तांनी तिला या नावाने आळविल्यानंतर ती त्यांची त्वरेने दखल घेते. म्हणून आईची उपासना व भक्ती करणे आपल्या व्यावहारिक आणि सांसारिक जगामध्ये श्रेष्ठ ठरते.